नमस्कार. चॅनलच्या वतीने प्रथम सर्वांचं स्वागत. या अगोदर आपण एक गाव एक महिला टेलरिंग बचत गट योजना ही जी आपण लाभदायक स्कीम उपक्रम राबवण्याचं आपलं कामकाज सुरू झालेलं आहे. तर ज्या महिलांनी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले ते कामकाज त्यांचं सुरू झालेलं आहे, पण त्याचे काही शंका हे मुद्दे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने तुमच्या समोर आहे. तर पहिला मुद्दा आहे की सर आमचा ऑलरेडी बचत गट चालू आहे 10-11 महिलांचा 1-2 वर्ष झालेले आहे. तर आम्हाला त्यामध्ये 20ची मर्यादा आहे. तर मग या प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या ज्या महिला आहे त्याच्यात आम्ही ॲड करू शकतो का? तर तुम्ही तो करू शकतात. जे काही तुमच्या नियम अटीप्रमाणे जे तुमचे काही बचत आहे, समजा 1200 असेल 2400 तुमची जमा असेल, तो सभासद जर वन टाईम ती रक्कम भरीत असेल तर तुम्हाला सभासद वाढवायला कुठली अडचण नाही. आता दुसरा मुद्दा की ज्या महिलांचं बचत गट स्थापनेचं कामकाज चालू आहे तर त्यांना एक सोपी पद्धत सांगतो, म्हणजे जास्त तुम्हाला कुठे फिरायची गरज नाही आहे. जो तुम्हाला मी एक नाव नोंदणीचा फॉर्म पाठवलेला आहे आणि ज्यांना मिळाला नसेल त्यांनी मला SMS करायचा आहे, तुम्ही मोबाईलवर पाठवून देईल. नवीन बचत गट स्थापन करणारे जे तुम्ही आहे तर जे इच्छुक आहे या प्रशिक्षणात भाग घेणारे तर ज्यांना पुढचं व्हर्जन शिकायचं आहे त्यांची त्या फॉर्मवर नाव नोंदणी करायची, नाव, गाव, मोबाईल नंबर. आता तुमचे जे काय आहे ते, पण त्यानंतर जे इतर बाहेरगावचे आजूबाजूचे 5-10 किलोमीटरचे जे काही तुमचे ओळखीचे परिचित आहे त्यांची तयारी आहे इतक्या लांब येऊन शिकण्याची, त्यांची पण नाव नोंदणी करून घ्यायची. आता नाव नोंदणी करीत असताना एक काळजी घ्यायची का प्रत्येकाला क्लिअर सांगायचं आहे या प्रशिक्षणामध्ये जर तुला भाग घ्यायचा आहे, याचा डिप्लोमा जर कंप्लीट करायचा आहे, जसं इतर शाळेमध्ये आपल्याला दप्तर कंपल्सरी आहे, जसं तू ज्या शाळेत शिकली तर दप्तर घेऊनच शाळेत गेली, तसं या शाळेमध्ये शिकण्यासाठी जे तुला काही शिकायचं आहे त्याचं दप्तर हे कंपल्सरी आहे. ते दप्तर काही बचत गटाचा अध्यक्ष घेऊन देणार नाही किंवा कोणी वरून पाठवणार नाही. जर तुला स्वतःहून घेण्याची तयारी असेल तर नाव नोंदणी कर, असं क्लिअर सांगायचं आहे. आता नाव नोंदणी करीत असताना तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. अशी एखादी छोटीशी फाईल तयार करावं लागणार आहे, झेरॉक्स मारावं लागणार आहे. तर नाव नोंदणी करीत असताना जे कोणी अध्यक्ष आहे तुमची एक फॉर्मॅलिटी म्हणून 10-20 रुपये तुम्ही नाव नोंदणीची फी घेऊ शकता. कारण ती नाव नोंदणीची फी अशी आहे का या आपल्या पंचकृषीमध्ये असे अर्धवट शिकलेले की ज्यांना पुढचं व्हर्जन शिकायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याची माहिती मलाही पण होईल. मग ते 50 होऊ 100 होऊ ते जितके होतील तितके. आता हे ज्यावेळेस यादी तुमची कंप्लीट होईल तर तुम्हाला ज्यावेळेस वाटेल का आपण एक साधारण एक मीटिंग कॉल करू 5-10 मिनिटाची, त्या सर्व सभासदांना ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांना एक SMS टाकायचा आहे, इतक्या तारखेला अशा ठिकाणी एक 15 मिनिटाची आपली या संदर्भातली मीटिंग आहे. जे येतील त्यावेळेस त्यांना एकाच वाक्यात सांगायचं आहे का आपल्याला टेलरिंग महिला बचत गट स्थापन करायचं आहे. त्याची सभासद नाव नोंदणी चालू झालेली आहे, परंतु नाव नोंदणी सभासद होताना ती गोष्ट करताना जे शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे, जी गोष्ट शिकायची आहे त्याचं जे काय आहे दप्तर ते जर तुमची घेण्याची तयारी असेल तरच बचत गटात तुम्हाला सामील होता येईल. हे सर्व अध्यक्षांनी त्यांना क्लिअर सांगायचं आहे. आता त्याचं जे काही या कामकाजाचं दप्तर आहे यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिलेली आहे, पण जे कोणी आज नवीन असतील तर थोडक्यात त्यांच्यासाठी आता हे जे बालवाडीचं दप्तर आहे हे प्रत्येकाकडे असणार आहे. हे तुम्हाला मार्केटमधून कुठंही कधी घेता येईल. पण पहिल्या चॅप्टरचं हे जे कटोरी ब्लाऊजचं पॅकेज आहे यामध्ये आपलं एक पेटंट प्रोडक्ट आहे, असं MFD स्केल, हँडी स्केल. या पण त्याच्यात असणारे असं कंप्लीट किट हे लहान्या मापापासून मोठ्या मापापर्यंत असणारे पहिल्या चॅप्टरचं दप्तर. ज्यांना ते घेण्याची तयारी असेल त्यांनाच त्या गटात सामील करायचं आहे. कारण हे प्रशिक्षण कार्यशाळा याचं एकमेव वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये 80% प्रॅक्टिकल आहे, 20% थिअरी आहे. आता पुढचा मुद्दा, बऱ्याच महिलांचा एक गैरसमज होता का सर बचत गटात
गल्लीतलेच पाहिजे, गावातलेच पाहिजे, आपल्याच मोहल्ल्याचं, असं तुम्हाला कोणी सांगितलं हो? का फक्त गल्लीतले आणि गावातले पाहिजे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्या विश्वासातला, माहितीतला अगदी 100%, मग तो सभासद तिथून 5 किलोमीटर असेल नाही तर 10 किलोमीटर असेल, त्याला पहिलं बिनधास्त सभासद करायचं आहे. ज्यांना फोन करण्याची गरज पडणार नाही, अगदी जवळचा नातेवाईक आहे, फोन करायची गरज नाही, एक दिवस अगोदर अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाच्या अकाउंटवर पर्सनल तो हप्ता येणार आहे, त्यांना तर पहिलं सभासद करायचं नाही. आत्तापर्यंत जे काही तुमच्या डोक्यात भूत बसलं होतं का गल्लीतलंच पाहिजे, गावाच्या बाहेरचं नको, तुमच्या माहितीसाठी भगिनीनो, बचत गटाचा जन्म याची सुरुवात कुठून झाली असेल तुमच्या माहितीसाठी? बांगलादेशात 1976 साली मोहम्मद मुजीब म्हणून त्या माणसाने बचत गटाला पहिली सुरुवात केलेली. पहिला बचत गट बांगलादेशात मोहम्मद मुजीब म्हणून जी व्यक्ती आहे 1976 साली त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर 10 वर्षांनी भारतात ते वारं आलं. आज सर्व ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी बचत गट आहे. तर असा हा जो अभ्यास आहे याचा काही थोडाफार आहे माहिती घेऊन ये, त्याबद्दलची माहिती देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने तुमच्या समोर होतो. पण जे तुमच्या डोक्यात गैरसमज आहे का बाहेरगावचे घ्यायचे नाही, का घ्यायचे नाही? ज्यांचा व्यवहार क्लिअर आहे, तुम्हाला खात्री आहे 100% तो हप्ता भरणार आहे, तर 5 काय 20 किलोमीटरचा पण करू शकता. अशा अनेक मुली आहे म्हणजे लग्नाच्या अगोदर एका बचत गटात होत्या, लग्न झालं ते 100 किलोमीटर गेला, त्यांना फोन करण्याची गरज नाही, ते 0 मिनिटात फोनपे गुगल पे तिथं पेमेंट करतात. महत्त्वाच्या मिटिंगला एक दिवस सवड काढतात, ओळख पाळख होती, हसत खेळत मिटिंग होऊन ते त्यांच्या घरी पोहोचतात. पण पहिले हे डोक्यातलं भूत बाहेर काढा का बाहेरगावचे घ्यायला परवानगी नाही. तुम्हाला कोणी झालं बाहेरगावच्या? तुम्ही कुठलाही सभासद करू शकता, पण ज्याची तुम्हाला 100% खात्री आहे हप्ता भरण्यासाठी फोन करावा लागणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला किती लांबचा सभासद करता येईल, पण पहिलं हे डोक्यातून भूत बाहेर काढा का गल्लीतलंच पाहिजे, गावातलंच पाहिजे. बचत गटाच्या बाबतीत तुम्हाला कुठलीही अडचण आली तर स्क्रीनवर असलेल्या नंबरवर मला बिनधास्त कॉल करायचा आहे. कारण बोरणारे सरांनी निदान काहीतरी थोडाफार अभ्यास करूनच, ज्याबद्दल तुम्हाला माहिती बी नसेल का बचत गटाचा जन्म कुठून झाला, किती साली झाला, कोणी संकल्पना आणली, त्याचं वारं भारतात कधी आलं, इथपर्यंत त्या टोकाला जाऊन पोहोचलेलं आहे. तर भगिनींनो, इथून पुढं एक तुमचा सेवक म्हणून मला म्हणजे आमच्या टीमला काम करण्याची मनापासून तयारी झाली. त्यासाठी मला काही गोष्टी अगदी पार मुळापर्यंत मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता जे काही नवीन असतील त्यांच्यासाठी, जे जुने आहे त्यांना माहिती आहे या कामकाजासाठी लागणारं, तर हे जे किट आहे या किटवर रोल नंबर आहे 1014 नंबर आहे. हे भारतामध्ये कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात गेलं याची सर्व नोंद माझ्याकडे असते. ज्या विद्यार्थ्याकडं हे किट आहे त्यांनाच या प्रशिक्षणाचा भाग घेता येणार आहे. आता शेवटचा मुद्दा, अनेक महिला म्हणतात सर तुमची प्रशिक्षण फी काय हो? आता यापूर्वी ते अगोदरच्या व्हिडिओत मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, सर आम्हाला रोजगार कसा उपलब्ध होईल, कसा मिळेल? अहो, जोपर्यंत अजून तुमचा बालवाडीचाच अभ्यासक्रम अपूर्ण आहे, तुम्ही जे काही काम करतात आज ते तुम्ही जो सुरू केलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलरिंग महिला बचत गटाच्या नावाने, त्या ग्रुपवर तुम्ही रोजचं जे काही काम होईल तुमचं 1 नग हो, 2 नग हो, आठवड्यातून हो, तेवढं टाका ना, इतरांना बघू द्या ना. तुमची क्वालिटी, तुमची फिनिशिंग काय आहे त्याच्यावर तुम्ही बिनधास्त अपलोड करायचं आहे. आणि मला जर ॲड केलेलं असेल तर मलाही तुमची ती तपासणी होईल ना. अजून कशातच काही नाही, सर रोजगार कसा उपलब्ध होईल? अहो, चांगलं काम करण्याला पहिले या अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे, चांगला कारागीर असेल, टेलर असेल, सलूनवाले असतील, ब्युटी पार्लरवाले, अजून जे काही असतील, वायरमॅन, टर्नर, फिटर, ज्यांचं क्वालिटी फिनिशिंग काम आहे, तर ग्राहक त्यांना 8-8 दिवस वेटिंगला थांबतं. आणि आपल्या या टेलरिंग फॅशन डिझायनिंगमध्ये ज्याच्यात क्वालिटी हे सुपिरियरपणा आहे त्याच्यासाठी गिराईक महिना थांबतं. अजून आपल्या बालवाडीतच पूर्ण नाही आहे. तर रोजगार कसा मिळेल असे विचारणाऱ्या पण मला गट अध्यक्ष काही CRPनं विचारलं, तर त्यांना माझी विनंती आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये ती क्वालिटी, तो दर्जा, सुपिरियरपणा येत नाही तोपर्यंत समोरचा आपल्यावर भरोसा टाकेल का? अहो, तुम्ही सुद्धा महागडं कापड, ड्रेस असेल, ब्लाऊज असेल, एखादी पैठणी घेतली तरी तुम्ही विचार कराल तिकडे 50 रुपये जास्त गेले तर चालेल, पण अमुक मास्टरकडे शिवायचं आहे, शेजारी तर क्लासवाली बसलेली असते.
तसं दुसऱ्यांना आपल्याला जे काही काम आहे, जी काही माझ्या डोक्यात संकल्पना आहे, जे काही आहे ते सर्व मॅप रेडी आहे, पण तुमच्यामध्ये ही गोष्ट, त्याची पात्रता, त्याची फिनिशिंग येण्यासाठीची ही प्रशिक्षण कार्यशाळा आहे. आता हे माझ्या फीच्याबद्दल मानधनसाठी ते विचारणा करतात, ठीक आहे, त्यांचं बरोबर आहे. पण भगिनीनो, तुम्हाला अगदी एका वाक्यात सांगायचं जर म्हणलं ना, तर प्रशिक्षण हे मोफत, हे फुकट आहे. पण कोणासाठी? ज्यांच्याकडं हे जे किट आहे, त्याच्यावर रोल नंबर आहे, त्यांच्यासाठी डायरेक्ट प्रवेश आहे. प्रशिक्षण हे फ्री आहे, फुकट आहे. पण ज्यांच्याकडं दप्तर असेल त्यांच्यासाठी हे फ्री आहे, फुकट आहे. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर सांगण्यासारखं भरपूर आहे. भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. सर्वांना धन्यवाद.